कोल्हापूर एक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा जपणारं शहर. इथे जे श्रद्धेनं केलं जातं, त्याला विरोध करणं म्हणजे जनभावनांशी थेट टक्कर घेणं. अशाच एका श्रद्धेच्या केंद्रस्थानी होती माधुरी हत्ती. शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे यात्रांमध्ये, पालख्यांमध्ये आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये माधुरी हत्तीचा सहभाग असायचा. लोक तिच्या पाया पडायचे, तिच्या सोंडेचा आशीर्वाद घ्यायचे. कोल्हापुरातील हजारो भक्तांच्या श्रद्धेचा हा विषय. पण मागील काही महिन्यांपासून या श्रद्धेवर एक गंभीर प्रश्न उभा राहिला. माधुरीवर प्रेम की माधुरीवर डील? प्रकरण सुरू झालं पेटा इंडिया या संस्थेच्या तक्रारीनं. त्यांनी दावा केला की माधुरीवर अमानुष वागणूक केली जाते. तिला बंदिस्त ठेवण्यात येतं. तिला प्रदर्शनासाठी वापरलं जातं. ढोल ताशांमध्ये गर्दीत नेलं जातं. तिचा नैसर्गिक हक्क हिरावून घेतला जातो. आणि सगळ्यात मोठा आरोप म्हणजे ती हत्ती बेकायदेशीररित्या ठेवली गेली आहे. पेटाचं म्हणणं स्पष्ट होतं. हत्तीला तिच्या नैसर्गिक आदिवासात परत पाठवायला हवं, म्हणजे जंगलात, जिथं इतर हत्ती मोकळं आयुष्य जगतात. या तक्रारीनंतर स्थानिक लोक आणि भक्तांमध्ये प्रचंड संताप उसळला. लोक म्हणाले, ही फक्त एक हत्ती नाही, हे आमच्या श्रद्धेचा भाग आहे. याच भावनेतून कोल्हापुरात मोर्चे निघाले, आंदोलनं झाली आणि सोशल मीडियावर सेव्ह माधुरी हत्ती नावाची मोहीम चालू झाली. या सर्व वादात एक वाक्य आगीत तेल ओतणारे ठरले. माधुरी हत्तीच्या बदल्यात 2 कोटींचं ऑफर आलं होतं. हे वाक्य लोकांच्या मनात धग पेटवून गेलं. एकीकडे भक्तांची श्रद्धा आणि दुसरीकडे 2 कोटींचा व्यवहार. जर खरोखरच कोणीतरी हत्ती विकण्याचा विचार करत असेल तर तो कोण होता? का केला गेला हा डील? आणि हत्तीवर प्रेम करणारे हे लोक कुठे गेले त्या क्षणी? यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुढे आले. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून स्पष्ट केलं की 2020 साली पेटा इंडियाचे काही प्रतिनिधी भेटले होते. त्यांनी हत्तीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव दिला, पण तो नाकारण्यात आला. 2 कोटींच्या कुठल्याही डीलबद्दल सत्य नाही. म्हणजे आरोप होते, पण त्याची अधिकृत कागदपत्र समोर आली नाहीत. मग सुरू झाली कायदेशीर प्रक्रिया. कोल्हापुरात विशेषतः भक्तांमध्ये निराशा आणि राग पसरला. लोक म्हणू लागले, आमच्या श्रद्धेला तुम्ही डील मानलत. आता प्रश्न हा आहे की वंताराला महादेवी हत्ती घेऊन काय फायदा आहे? एकदा का अशा ठिकाणी महादेवी सारखे प्राणी आले, त्यांचा वापर केला जातो स्टोरी टेलिंगसाठी. म्हणजे रिलायन्स आपलं ब्रँड प्रमोशन करताना सांगेल, ही हत्ती कोल्हापूरमधून वाचवली आहे, तिच्यावर इतका खर्च होतो, तिला आम्ही प्रेमाने सांभाळतो, वगैरे वगैरे. अशा गोष्टींमधून लोकांच्या भावना जिंकता येतात आणि सोशल मीडिया, वृत्तपत्र, आंतरराष्ट्रीय संस्था या सगळ्यात रिलायन्सला मान मिळतो. हाच तर आहे खरा ब्रँड बिल्डिंगचा गेम. आजकालच्या वंतारासारख्या प्रकल्पांना इको फ्रेंडली, सस्टेनेबल आणि प्राणी कल्याणी उदाहरण वगैरे ठरवण्यात महत्त्वाचं झालं आहे. त्यासाठी पेटा, WWF, UN यासारख्या संस्था काही सर्टिफिकेट्स, पुरस्कार देतात. एकदा का हे सगळं मिळालं की कंपनीचं नाव केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकायला लागतं. अंबानीच्या वंतारा प्रकल्पातून हेच साधलं जात आहे. CSRच्या नावाखाली ब्रँड बिल्डिंगचा, भविष्यकालीन पर्यटनाचा आणि आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेटचा एकदम परिपूर्ण गेम. या प्रकरणातून काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. धार्मिक कार्यक्रमामध्ये हत्ती वापरणं योग्य आहे का? पेटाच्या आरोपामागे किती तथ्य आहे? जर 2 कोटींचं डील खरंच सुचवण्यात आलं होतं तर त्याची चौकशी झाली का? श्रद्धा आणि कायदा यामधला समतोल साधता येतोय का? माधुरी हत्तीचं काय होणार हे अजून स्पष्ट नाही. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार वनविभागही हत्ती परत देण्यासाठी तयार आहे, पण एका अटीनिशी. ही अट म्हणजे संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. हत्ती ही वन्य प्राणी श्रेणीत मोडत असल्याने तिची मालकी, स्थलांतर किंवा सुपूर्तीसाठी केंद्र व राज्य शासनाचा विविध मंजुरी घेणं बंधनकारक आहे. म्हणजेच हत्ती कोणाकडे परत द्यायची तर ती व्यक्ती किंवा संस्था अधिकृत परवानाधारक असली पाहिजे आणि तिच्याकडे हत्तीच्या संगोपनाची योग्य व्यवस्था आहे याची खात्री प्रशासन घेतं. म्हणूनच विभागाने स्पष्ट केलंय की एकदा ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली की हत्ती परत दिली जाऊ शकते. आता संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. माधुरी हत्तीचा पुढचा प्रवास काय होणार? तिचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन होईल का, की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती परत येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपली माधुरी आपल्याला परत मिळेल की पैशाच्या माझापुढे पुन्हा एकदा महाराष्ट्राला झुकावंच लागेल? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.